त्यावेळेस असं होतं की तो लो पॅच आला आणि तुम्ही कितीही आईला नाही सांगितलं तरी आईला माहीत असतं. त्यामुळे त्यामध्ये तुम्ही काही लपवू शकत नाही. तुम्ही जर इमोशनली लो आहात, तुम्ही मेंटली लो आहात, ते आईला कळतंच. आणि तसा एक पॅच आला होता आयुष्यामध्ये, पण त्याच्यानंतर डायरेक्ट लॉकडाऊन लागला. त्यामुळे सगळ्यांचेच लो पॅचचे एकत्र त्यामुळे मी बॅलन्स आउट झालो. सो लॉकडाऊन नंतर असं झालं की मी ठरवलं की आता जे येईल काम मी ते करणार आणि माझ्या प्रामाणिकपणे करणार. कारण जर आता माझी वेळ नाहीये काम मिळायची मला तशी, तर मला तसं हवं तसं काम नाही मिळणार. पण जे मिळतंय माझ्या ताटात ते मी सगळं करणार. सो त्या दिशेने मी चालत गेलो, तशी कामं मिळत गेली, तसं मी करत गेलो. आणि योगायोगानं सम इयर्स डाऊन द लाईन मला अजिबाई जोरात मिळालं. त्याच्यानंतर मग मी दशावतार झालं, मग उत्तरचं सगळं झालं. सो ते पेशन्स, मेनली पेशन्स. आणि जेव्हा लो पॅच चालू होता तेव्हा असंही वाटत होतं की यार सोडून द्यावं आणि काहीतरी वेगळं निवडावं. कारण स्वतःवरती डाऊट येत होते. असं वाटत होतं की आपल्यामध्येच काहीतरी कमीपणा आहे, त्यामुळे आपल्याला मिळत नाहीये. पण सत्य असं होतं त्यावेळेचं की मी ज्या वयोगटात होतो, मी ज्या वयोगटाचं दिसत होतो, तसे त्या वयोगटासाठी तशा मुलांसाठी सिनेमेच बनत नव्हते, खूप कमी बनत होते. जे काय बनत होते 30च्या हिरोजसाठी होते, 40ल्या हिरोजसाठी होते. जे काय वाईट नाहीये, पण ती इंडस्ट्री तशी चालत असते त्यावेळेला. तुम्हाला मग त्यावेळेला दुसरे पर्याय निवडावे लागतात. ते प्रत्येक सायकल असतं इंडस्ट्रीचं. सो ते सायकल असतं तसं इंडस्ट्रीचं. सो त्यावेळेला मला पेशन्स ठेवणं खूप गरजेचं होतं. आणि मला असं वाटलं की यार या लो पॅचमध्ये काही चुकीच्या गोष्टींमुळे, चुकीच्या नाही म्हणणार मी, काही फेलियर्समुळे मी माझ्या स्वप्नांवरती डाऊट नाही करू शकत. कारण तुम्ही जर फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असाल तर तुमच्या आयुष्यात कॉन्स्टंट एकच गोष्ट आहे, ती आहे फेलियर. ते सतत येत राहणार तुम्हाला. सक्सेस फ्लूक आहे, पूर्णपणे फ्लूक आहे. हे मी काय निगेटिव्ह नाही बोलत आहे, हे रिअलिस्टिक आउटलुक आहे. हे रिअलिस्टिक आहे, रॅशनल आहे आणि प्रॅक्टिकल आहे, हेच आहे. सो त्यामुळे तो लो पॅच तसा निघून गेला. आई होतीच साथ द्यायला, ती कान पिळून सांगतेच काही गोष्टी. पण मुळात माझ्यात इच्छा होती करण्याची, मुळात मला पॅशन होतं ते करण्याचं. सो तसं ते केलं त्यामुळे. सो इट हॅपन्ड, आय वुड से. आणि त्यावेळेला तो सेल्फ बिलीफ खूप महत्त्वाचा असतो. कारण आपल्या आयुष्यात असे पॅचेस येत राहतात, ते कॉन्स्टंटली येत राहतात. मला वाटतं आमच्या दोघांचेही बॅकबोन स्वानंदी आहे. कारण माझ्यापेक्षा सुद्धा अभिनयने त्यावेळेला स्वानंदीशी खूप कनेक्टेड होता आणि ते दोघं भाऊ बहीण, त्यांचं दोघांचं खूप आतमध्ये काहीतरी हितगुज चालायचं. मला माहिती नाही, पण असं मला जाणवायचं की स्वानंदीला खूप गोष्टी ह्याच्याबद्दल माहिती आहेत, स्वानंदीच्या बाबतीतल्या ह्याला खूप गोष्टी माहिती आहेत. आणि मी खुश होते, ठीक आहे मला तुम्ही सांगू नका. कारण माझा नेचर बघता मी एकदम पॅनिक होते, माझी अँझायटी वाढते, माझी चिडचिड होते. हे बघून ते दोघं जण फार त्यांचं ते सॉल्व्ह करतायत ना, मग ठीक आहे ना. अगदीच का चुकीच्या किंवा आता वर्स्ट लेवलला कुठलं गेलं तर मग ते हँडल करणं माझ्यासाठी ओके होतं, काही प्रॉब्लेम नव्हता. पण ते दोघं जण खूप एकमेकांना असे बॉन्डिंग त्यांचं बघता खूप भांडतात, खूप आरडाओरडा करतात, खूप चिडचिड करतात. पण ॲट टाइम्स हे दोघं जण फार एकत्र असतात. म्हणजे थँक्यू गॉड असं म्हणते मी कधी कधी. तो असं म्हणतो, जसं तुम्ही पण आता म्हणालात की कामं येत होती पण त्याला सिद्ध करायला हवं तसं तिथे मिळत नव्हतं तसं काम. पण आणि तुम्ही जसं म्हणता तसं काही गोष्टी घडल्या जे काही लोक चांगली भेटली नाहीत आणि मग तुम्ही पॅनिक व्हायचात किंवा तुम्हाला राग यायचा आणि तो तुम्हाला म्हणायचा आई चिलो, हे होतं. पण असं वाटतंय तुम्हाला की आज लक्ष्मीकांत सर असते तर तो एक डबल सपोर्ट असता किंवा ते आणखीन एक वेगळं वर्चस्व इंडस्ट्रीवर गाजवलेला माणूस आहे, सो ते कदाचित अभिनयासोबत वेगळं घडलं असतं किंवा वेगळ्या गोष्टींनी तो पुढे गेला असता? हो, नक्कीच घडलं असतं. कारण शेवटी लक्ष्मीकांत बेर्डे आज नाही आहेत तर लोक त्यांच्याबद्दल एवढं बोलतात, असते तर तो केवढा सपोर्ट असता अभिनयला. म्हणजे हे नक्कीच चित्र वेगळं असतं त्या बाबतीमध्ये. पण ठीक आहे, आता त्याला आपण काही करू नाही शकत आहे. काय वाटतं अभिनय तुला काय वाटतं? आता ते किंवा तू आता तुझ्या बाबांविषयी, आई तर आहे पण बाबांविषयी बरेच लोक तुला बोलत असतील ना, आठवणी सांगत असतील किंवा अरे असं आणि तसं ते तुझ्याशी बोलत असतील, तर तू ते सगळं मिस कसं करतोस की कदाचित ते वेगळं असतं चित्र आज, या बाबतीत तुला काय वाटतं? पण मला असं वाटतं नेपोटिझम नसतंच म्हणाले, कारण ते स्वतः असे ऍक्टर होते की त्याने ह्याला स्वतः त्यांनी सांगितलं असतं की यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ. कारण लक्ष्मीकांत बेर्डे असाच घडला नाहीये, त्याने जे केलं. हा, सो ते तुला असतंच त्यांच्याकडनं, पण तरी सुद्धा परिस्थिती कशी वेगळी असते.
खूप वेगळी असते. म्हणजे लहानपणापासूनच तिला अगदी आम्हाला हॉस्टेलला टाकायची गरजच पडली नसती. या सगळ्याच गोष्टी वेगळ्या असत्या. आणि नाही म्हणलं तरी ते इतकं मोठं वृक्ष आहे ना, की त्या सावलीतून बाहेर पडायलाच तुम्हाला खूप मेहनत मुळात घ्यावी लागते. सी नेपोटिझम या सगळ्या गोष्टी आपण मान्य जरी केल्या, सगळ्या गोष्टी आहेत. मी इंडस्ट्री किड जरी असलो तरी माझं अपब्रिंगिंग का सेट्सवरती झालेलं नाहीये. मी बऱ्यापैकी हॉस्टेलमध्ये राहिलेलो. सो ते असताना काय चित्र असतं याचं एक्झॅक्ट तुम्हाला मी नाही सांगू शकत काय असतं. मी पण कधी कधी या गोष्टींचा विचार करतो, पण आता मी करणं सोडून दिलंय. कारण मला असं वाटतं की आत्ता जे माझं आयुष्य मला त्याच्यावरती जास्त फोकस करायचं आहे. कारण कुठेतरी जे मी आता बिल्ड केलंय, जे जे रिलेशनशिप्स मी आता बिल्ड केले आहेत, जे काय फॉलोईंग मी बिल्ड केलं आहे, ते कुठेतरी माझ्या क्रेडिटवरती बिल्ड केलेलं आहे. सो त्याच्यामुळे त्या गोष्टींचा विचारच येत नाही. काय असतं चित्र मला नाही माहिती, खरंच माहिती नाही. खूप शिकायला मिळालं असतं. त्यांच्याकडे उत्तम व्यावहारिक ज्ञान होतं. ते जर मला मिळालं असतं त्यांच्याकडनं शिकायला, तर काय म्हणजे वेगळीच गोष्ट असती. पण अगेन ॲज अन ॲक्टर, ॲज अ क्रिएटिव्ह पर्सन मी कधीच कोणाला फॉलो नाही करू शकत. जे काय मी स्वतःची जागा आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यात विश्वास ठेवतो ते असते तरी तसं असतं नक्कीच. सो त्यामुळे ऑब्व्हियसली त्यांची खूप मदत झाली असती. ऑब्व्हियसली इंडस्ट्री आज वेगळ्या ठिकाणी असती, ते असते तर. पण मला असं वाटतंय की आय डू मिस हिम. त्यांच्या की फॅन्स पण मिस करतात. बट आय फील की जी स्वतःची जागा निर्माण आता मला करता येते, त्यावेळेला कितपत कशी करता आली असती ह्याचं स्ट्रगल पण वेगळं असतं असं मला वाटतं. बरोबर. कारण आता आई आहे तेव्हा पण ते असं थोडंसं बॅगेज तुला वाटत असेल आईच्या याच्यामुळे, की जो रिस्पेक्ट मिळतो तो कदाचित प्रिया बेर्डेंचा मुलगा म्हणून मिळतोय का मी इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंटली स्वतःचं केलंय, ते थोडंसं मग तेव्हा तर ते आणखीन कदाचित वेगळं असतं. पण तू आता स्वतः जसं म्हणालास तसं की तू ज्या पद्धतीनं स्ट्रगल करतोय, ज्या पद्धतीनं आता कोणी म्हणणार नाही की अरे लक्ष्मीकांत बेर्डे प्रिया बेर्डेंचा मुलगा आहे म्हणून याला सिनेमा येतात, तसं तुझ्या बाबतीत होत नाहीये. आणि तू जे करतोय, जे भले गॅपने करतोयस, पण ते तुझ्या ह्याच्यावर करतोयस, ते दिसून येतंय इनडायरेक्टली. पण मला तुम्हाला इथे विचारायचंय की जेव्हा अभिनय लहान होता तेव्हा लक्ष्मीकांत सर असे म्हणायचे की तुमच्यात चर्चा होत असेल ऑफकोर्स लहान असताना, ती कशी व्हायची या मुलांवरनं? एकतर अभिनय दिसायलाच मुळात खूप सुंदर होता. म्हणजे एकतर मी पण एवढी गोरी नाही, अभिनय लक्ष्मीकांत पण गोरे नव्हते, पण अभिनय म्हणजे असा गोरा आणि नाक बीक छान दिसायला देखणं बाळ लहानपणापासून. तिथूनच सुरुवात की हा हिरो होणार. हा ते माझा पुढचा हिरो हे लक्ष्मीकांतने आधीपासूनच ठरवलेलं होतं. त्यामुळे आणि मी सांगते ना तुला, जेव्हा मूल पहिल्यांदी उपडी पडतं किंवा ज्याला आपण पालथं पडतं म्हणतो, तेव्हापासून अभिनयने जे टीव्ही बघायला सुरुवात केली तो अजूनपर्यंत म्हणजे त्याला ते असं चित्रपट आणि ह्याचं ते खूप आकर्षण पहिल्यापासून. म्हणजे अभिनय गायचा पण लहान असताना खूप छान, अभिनय डान्सही उत्तम करायचा, शाळेतल्या गॅदरिंगमध्ये अभिनयाचा इतका सहभाग असायचा ते, त्यामुळे ते फिक्स होतं. आणि फक्त लक्ष्मीकांतच नाही, पण नंतर सुद्धा त्याचे टीचर्स म्हण किंवा इन जनरल त्याच्या आजूबाजूचा जो क्राऊड होता त्याने अभिनयाला ॲज अ हिरो म्हणूनच बघत होते. त्या काळात सुद्धा म्हणजे ह्याच्यामध्ये अभिनयाच्या डोक्यामध्ये कधी ती हवा नव्हती की मला लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा म्हणून ट्रीट करतात, ते नव्हतं. पण मी हिरो किंवा माझं दिसणं, माझं असणं, मी कुठले कपडे घालतो ह्याच्याबद्दल एक कॉन्शियसनेस असतो ना, तो लहानपणापासून त्याच्यामध्ये होता. सो पण इंडस्ट्रीत वावरताना कसं राहा, काय करू नकोस, काय कर, याविषयी किंवा माणूस म्हणून स्वतःला कसं आधी प्रूव्ह करे, तुमचे हे कसे असतात, इनपुट्स कसे असतात अपब्रिंगिंग करताना? पहिल्यांदा सुरुवातीला सांगायचा प्रयत्न केला, पण नंतर मी असा विचार केला की शेवटी त्याने अनुभवानेच सिद्ध व्हावं. का मला जे अनुभव आले ते त्याला येतीलच असे नाही आहेत ना. माझे अनुभव वेगळे आहेत, त्याचे काम करण्याचे, त्याला भेटणारी माणसं वेगळी आहेत, त्याला येणारे चांगले वाईट अनुभव हे वेगवेगळ्या प्रकारचे असतील. त्यामुळे मी कसं ठरवणार इथे बसून की त्याने कसं वागायचं? त्यापेक्षा तुला जे अनुभव येत आहेत ते तू घे आणि मग तू मोठा हो आणि तू बघ आयुष्य तुझं कसं बघायचं. कारण मी सांगेन पुढे खड्डा आहे, चालव, मग तिथे गाडी घालायची तुझी का नाही घालायची तू ठरव. अरे 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 असं म्हणायचं, ते बघा तिथे खड्डा, असं म्हणायचं की बघ बाबा दिसतंय का तुला आता ते, आता तुझं तू बघ काय करायचं. मग शेवटी हा अप्रोच महत्वाचा असतो आणि आई वडिलांनी तेच करावं. गाडी चालवताना ठीक आहे रे, रे आयुष्यातला सांगते तुला मी, मी ठेवते आता, गप्प बस, मी काही बोलत नाही, गप्प बस, समजलं ना. तर असं आहे सगळं. ते गमतीचा भाग सोडला
तर त्यांनी त्यांचे निर्णय घ्यावेत. त्यांनी काय चांगलं काय वाईट हे सांगायचं आईवडिलांचं काम असतं. ते मुलांनी ऐकायचं की नाही हे त्यांचा प्रश्न असतो आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाने आपलं आयुष्य घडवावं. निश्चित. म्हणजे असं म्हणतात की मराठी कलाकार हे रंगमंचावर घडतात. म्हणजे हिंदीतलेही बरेच लोक जेव्हा मराठी कलाकारांविषयी बोलतात तेव्हा ते म्हणतात की अरे थिएटरवाले आहे बाबा, की ऍक्टिंग हे. मग जेव्हा अभिनय आता उशिरा नाटक केलं ना त्या मानाने, आणि अर्थात तुमच्या दोघांची करिअर जसं तुम्ही म्हणा लोकनाट्य आणि या किंवा ज्या पद्धतीने नाटकाच्या रंगमंचावर, माझं पण मी कॉलेजमध्ये एकांकिकाच करायचो पहिला. माझं 30 आता पण व्यावसायिक रंगभूमी नाही केलं की ज्या पद्धतीने तिथे तुम्हाला शिकायला मिळतं स्ट्रगल खूप जणांकडे गेलं, इन्क्लुडिंग क्षितिज सर, की जाऊन प्लीज नाटक काही असेल तर सांगा. अच्छा, म्हणजे उत्तर करण्याआधी तू क्षितिज सोबत काम 2019 मध्ये आम्ही परुडेकर सरांकडे एकत्र जिमला भेटायचो, तर आम्ही रोज भेटायचो एकमेकांना. तर मी त्यांना सांगायचो, मी त्यांना सांगितलंय, मी निपुण धर्माधिकारीला सांगितलं होतं, विजय केंगरे सरांना सांगितलं होतं, चंद्रकांत कुलकर्णी सरांना सांगितलं होतं की प्लीज नाटक असेल तर मला, मी हवं तर ऑडिशन देतो तुमच्याकडे येऊन. पण त्यांच्याकडे तेव्हा नव्हतंच माझ्यासाठी काय.